हरी विठ्ठल 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 सरकळे विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 भगवान की जय महाराज की जय सद्गुरु जोग महाराज गुरुवर्य वंशी महाराज की जय कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया संत कृपादान कथे
सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराज हे संतजनांना प्रार्थना करतात विनवणी करतात मागणी करत आहेत विठ्ठला विठ्ठला विठ्ठल या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये ही जी सेवा आपण करतो आहोत सद्गुरू वैकुंठवासी बंशी बाबांच्या 31व्या पुण्यतिथी निमित्तानं आरंभलेला हा सप्ताह आणि या सप्ताहातील ही जागराची कीर्तन सेवा उपांत्य कीर्तन सेवा आहे। आज वैकुंठवासी बंशी बाबांची पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीचा हा दिवस आहे आणि या तिथीला अनुलक्षूनच हा कार्यक्रम गेली 31 वर्षे या ठिकाणी संपन्न होत आहे। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण त्या पारायणालाही मोठ्या संख्येनं वाचक पूर्वीपासूनच अगदी परंपरेचेच वाचक म्हटलं तरी चालेल या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित आहेत। आजच्या या सेवेकरिता अनेक ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी महाराज मंडळी गुणीजन मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तीपरायण आदरणीय सेवानाथ महाराज आहेत, अनिल महाराज गरुड आहेत, अंजाबापू महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, राजेंद्र महाराज आसने, आमचे नवनाथ महाराज आगळे, सचिन महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, शंकर महाराज तनपुरे, गणेश महाराज दरंदले, कानिफनाथ महाराज, कृष्णा महाराज घाडगे, प्रभाकर महाराज कावले, ऋषिकेश महाराज वाकचौरे, नंदकिशोर महाराज खरात, भिसे महाराज, माऊली महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विद्यार्थी, श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोणेगाव त्या ठिकाणचे विद्यार्थी आणि नेवासा खुर्द बुद्रुक निंभारी खुपटी गोणेगाव नागापूर म्हाळस पिंपळगाव माळेवाडी रामडोह सुरेगाव खामगाव नंबर 1 2 3 4 तरवडी गेवराई जेऊर देवगाव देडगाव चिंचोली जैनपूर शिरसगाव मठाचीवाडी हिंगणगाव देवटाकडी बहिरवाडी बेल पिंपळगाव पाचुंदे वडाळा साईनाथ नगर म्हसले नजीक चिंचोली उस्थळ बोरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ त्यांचं नाव राहिलं गणेश महाराज आरगडे असं चुकलं उकलं तर सांगा याच्यात नवीन आहे मी कशा हे पाठांतर अजून काही झालेलं नाही असं खरं तर बघितल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे पण ते लाईटच बंद होते रोजचा माणूस पण नेमकं काय नाव असलं पाहिजे याचं काही सुचत नाही म्हणून ते लिहून घेत असतो ती कमजोरी आहे आपली कारण त्याच्यात काही तप झालेलं नसल्यामुळं ती काय मला येत नाही असं आहे सद्गुरू वैकुंठवासी बंशी बाबांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा आहे। वैकुंठवासी बंशी बाबांचे वारकरी संप्रदायावरती अनंत उपकार आहेत। केवळ नेवासा क्षेत्र किंवा नेवासा पंचकृषी किंवा नेवासा तालुका आजूबाजूचे तालुके एवढ्यापुरतंच त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित नाही आहे। खरं तर या स्थानाला
प्रकाशामध्ये आणण्याकरता ज्ञानोबारायांनी त्यांची काय केली, निवड केली. गुरु आज्ञेनं, गुरुनाम गुरु मामासाहेबांच्या आज्ञेनं त्यांनी पूर्ण आयुष्यभर या स्थानाचा प्रचार प्रसार महात्म्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काय केला, प्रयत्न केला. कालच आम्ही बाबांच्या जन्मगावी म्हणजे रांजणगावी कीर्तन सेवा दुपारच्या सत्रात केली, कारण त्याही ठिकाणी बाबांच्या पुण्यतिथी निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. खरं तर त्या लोकांना आम्ही म्हटलो होतो, सोबतच सप्ताह करण्यापेक्षा पुण्यतिथीच्या दिवशी त्या सप्ताहाचा आरंभ करा, म्हणजे मग काय होईल, तिकडच्याही लोकांना येणं काय होईल, सोपं होईल. पण काही सज्जनांनी उत्तर दिलं की जरी आम्ही सप्ताह पुण्यतिथीपासून पुढं सुरू केला म्हणून काही हे राहिलेले दिवस इथले सगळे लोक ऐकायला येतीलच तिथं असं काही नाही, त्याच्यापेक्षा इथंच ऐकलं तर चांगलं. म्हटलं मग ठीक आहे, जे आहे ते चांगलंच आहे. विठ्ठला महात्म्याचं कार्य विशिष्ट क्षेत्रापुरतं मर्यादित नसतं. महात्मा विशिष्ट जाती पंथापुरता मर्यादित नसतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता ते अवतीर्ण झालेले असतात. खरं तर आता या गोष्टींचा उच्चार करू नये, पण काळ तसा आलेला असल्यामुळं आपण आपल्या अज्ञानामुळं किंवा सरळ बोलायचं तर मूर्खपणामुळं संतांना देखील जातीपातीच्या बंधनात काय केलेलं आहे, अडकवलेलं आहे. मला वाटतं हे जे पातक आता लोकांकडून घडत आहे त्याला कोणतंच प्रायश्चित्त नसेल. विठ्ठला त्यांचं स्मरण करायचं आहे, त्यांच्या त्यागाचं स्मरण करायचं आहे, त्यांच्या वैराग्याचं स्मरण करायचं आहे, त्यांच्या गुरुनिष्ठेचं स्मरण करायचं आहे, त्यांच्या संप्रदाय निष्ठेचं स्मरण करायचं आहे, त्यांच्या नामनिष्ठेचं स्मरण करायचं आहे. विठ्ठला कारण त्यांचं स्मरण जर आपण केलं नाही तर आपल्याला उद्धाराचा दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. सद्गुरू वैकुंठवासी घुलेबाबा सांगायचे, सगळी गुरुबंधू मंडळी आहेत, आपण त्यांची पुण्यतिथी केली नाही म्हणजे त्यांचं काही बिघडणार नाही, पण आपलं बिघडलेलं सुधारायचं असेल तर आपण आवर्जून त्यांचं काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. त्यांचं स्मरण हे आपल्याला परमार्थ मार्गावर अग्रेसर होण्याकरिता सतत बळ देत राहतं. विठ्ठला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालेले दुःख, संकट, अवहेलना, दारिद्र्य आणि आपल्याही जीवनात प्राप्त होणारे दुःख, संकट यांची जर तुलना केली तर त्यांना प्राप्त झालेल्या संकटांची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. टक्केवारीत जर बोलायचं ठरलं तर त्यांना आलेल्या अडचणींपैकी 1% सुद्धा अडचण आपल्या वाट्याला नाही आहे. तरी देखील आपण थोड्याशा संकटाला घाबरून काय होतो, परमार्थ मार्गच काय करतो, सोडून देत असतो. पण जे सत्पुरुष असतात, महान पुरुष असतात, धीर लोक असतात, ते काहीही आपत्ती आली, कोणताही प्रसंग ओढवला तरी आपल्या मार्गापासून च्युत होत नाहीत. निंदन्तु नीतिनि पुनः यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. विठ्ठला जगातील नीतिकुशल लोक आपली निंदा करोत की स्तुती करो, सामान्यांच्या निंदा स्तुतीकडे तर ते लक्ष देतानच नाहीत. पण व्यवहार दक्ष म्हणून ज्यांना मानल्या जातो त्या लोकांनी जरी निंदा केली किंवा स्तुती केली तरी तिचा परिणाम त्या धीर पुरुषांवर होत नाही. निंदन्तु नीतिनि पुनः यदि वास्तुवन्तु लक्ष्मी ही समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. लक्ष्मी प्रचंड संपत्ती प्राप्त हो किंवा असलेली ही समूळ नष्ट हो, त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा. आज आत्ता या क्षणाला मरण येऊ
किंवा युगांतर लोटली तरी चिरकाळ आयुष्य लाभो, त्यांच्या जीवनावर परिणाम होत नाही. न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः, न्याय्य मार्गाने चालण्याचं अशी धारा व्रत ज्यानं स्वीकारलेला आहे, असा धीर पुरुष त्या मार्गावरून तसूभर देखील विचलित होत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि त्यांचं असं जीवन, ज्या वेळेस त्या जीवनाचं चिंतन आपण करतो, त्यांचं स्मरण आपण करतो, त्यांच्या चरित्राची प्रशंसा आपण करतो, जे भक्त चरित्रा ते प्रशंसित, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. आणि हे प्रसंग त्यांच्या समोर आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्या संकटातून देखील त्यांनी वाट काढून परमार्थ मार्गाने पुढे गेलेले आढळतात. त्यावेळेस आपल्यासारख्या सामान्यांना धीर मिळतो. विठ्ठला म्हणून सतत काय करावं, त्यांचं स्मरण करावं. ठीक आहे, आज पुण्यतिथी आहे, आजची तिथी आहे म्हणून याला पुण्यतिथी म्हणू. आणि स्मरण ते तर कधीही केलं जातं. उद्या देखील त्यांचं काय आहे, पुण्यस्मरणच आहे. परवा देखील काय आहे, त्यांचं पुण्यस्मरणच आहे. अहो, ज्यांच्या स्मरणानं अगणित पुण्य भगवत प्राप्तीस आवश्यक असं पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत भाव घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मी सांगत होतो त्यांचं स्मरण, मुद्दाम होऊन केलेलं स्मरण किंवा सहज घडलेलं स्मरण. जरी मुद्दाम होऊन आपण त्यांचं स्मरण नाही केलं पण सहज घडलं, त्या मंदिराजवळून त्यांनी उभ्या केलेल्या काही कार्याजवळून आपलं जाणं घडलं, सहजच काय झालं, बाबांचं काय आलं, स्मरण झालं आपल्याला. आता त्या बाजून आपण गेलो, आपण काही मुद्दाम होऊन बाबांचं स्मरण केलं नाही, पण जाता जाता रांजणगाव ते गाव आपल्याला लागलं आणि त्या गावावरून जात असताना सहजच लक्षात आलं की हे बाबांचं काय आहे, गाव आहे. तेवढ्या स्मरणाने देखील मोठा लाभ होतो. विपाई जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता. त्यांची प्रशंसा केल्यानंतर लाभ होणारच आहे. मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक स्मरण केल्यानेही लाभ होणारच आहे. पण जाणीवपूर्वक स्मरण न करता सहज जरी स्मरण घडलं, कोणीतरी त्यांचं नाम उच्चारलं, ते आपल्या कानावर आलं, सहज आपल्या चित्ताला त्यांचं काय झालं, स्मरण झालं, तरी देखील त्या मोबदल्यात आपल्याला फळ काय प्राप्त होतं, त्यांनी अनंत जन्म साधना करून ज्या स्थितीला प्राप्त केलं ती स्थिती आपल्याला सहज देऊन टाकतात. विठ्ठला 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 म्हणून त्यांचं काय करायचं, स्मरण करायचं. जो समाज आपल्यामध्ये होऊन गेलेल्या शूरवीरांना, संत पुरुषांना, त्यागी लोकांना, सज्जनांना विसरतो, त्या समाजाची उन्नती होत नाही. नैतिक, आध्यात्मिक, धार्मिक बाबतीतील किंवा भौतिक बाबतीतीलही उन्नती होत नाही. लोक सहज सांगतात की नाही, एखादा आळशी माणूस जर पाहिला तर लोक त्याला आठवण करून देतात. कुणाची? त्याच्या पूर्वजांची. अरे तुझ्या आजोबा प्रचंड कष्ट त्यांनी केलं, मोठ्या मेहनतीनं काय केलं, हे उभं केलं, आणि तू खुशाल आळसात पडून राहिलास. एवढ्या शब्दाचा देखील त्याच्यावर काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. काय आठवलं त्याला, तर त्याच्या आजोबांनी केलेले कष्ट आठवले तर लगेच उठून तो कामाला लागेल. भौतिक का होईना उन्नती होईल. अगदी त्याच पद्धतीनं आध्यात्मिक उन्नती करण्याकरिता सुद्धा आपले जे खरे वाड वडील, इथं वडील जे जे करीती तया नाम श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. वैकुंठवासी सद्गुरू बंशी बाबांसारखे आपले वाड वडील, त्यांचं जर आपण स्मरण करू तर आपली आध्यात्मिक उन्नती निश्चितच आहे. विठ्ठला हे पहा, त्यांचा जो महिमा आहे तो जाणणं काही आपल्या आवाक्यात नाही. त्यांची उंची खूप वेगळी आहे, आपली तेवढी योग्यता नाही आहे. ठीक आहे, त्यांचा महिमा जाणण्याचा प्रयत्न करावा, जाणावा. नाही जाणता आला हरकत नाही.
त्यांचं नाव तर घेऊ शकतो की नाही? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, महिमा जाणणं तर भल्या भल्यांना काय आहे? अशक्य आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. येथे म्हणजे संत महिमा जाणण्यामध्ये आणि संत महिमा यथार्थ रीतीनं वर्णन करण्यामध्ये शाब्दिकाचं काहीच काम नाही. बाकी ठिकाणी आहे. व्याख्यान करण्यामध्ये शाब्दिकच लागतो, प्रवचन करण्यामध्ये सुद्धा कोण लागतो? शाब्दिकच लागतो. शब्द शास्त्राची उपासना ज्याची घडलेली आहे तोच काहीतरी बोलू शकतो. बोलण्याकरिता शब्द लागतात, शब्द संग्रह लागतो. पण असा शब्दशास्त्रात निष्णात पंडित असलेला शाब्दिक ज्याच्यासमोर एखाद दुसरा विषय ठेवला की तो विषय दिल्याबरोबर अस्खलित 4-2 तास भाष्य करू शकतो. त्याच्यानं सुद्धा संतांचा महिमा जाणणं आणि संत महिमा वर्णन करणं काय आहे? अशक्य आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय? कामधेनू एखादी म्हैस किंवा गाय अधिक दूध देणारी झाली म्हणून काय तिला कामधेनूची सर येईल का? नाही येणार. होऊन काय होईल? किंमत अधिक मिळेल. इतर गाई म्हशीपेक्षा ती अधिक किमतीनं विकली जाईल. कोण? अधिक दूध देणारी गाय किंवा म्हैस. पण ती कोण होणार नाही? कामधेनू होणार नाही. आता हे उदाहरण काय गाई आणि म्हशीसाठी सांगितलेलं नाही आहे. गाई म्हशीला काय कळणार आहे? उदाहरण गाई आणि म्हशीचं दिलं पण गाई म्हशीसाठी सांगितलं नाही. म्हटलं कोणासाठी सांगितलं? गाई म्हशीसाठीच सांगितलं. पण कोणत्या? दूध देणाऱ्या नव्हे, अधिक बोलणाऱ्या. विठ्ठल ज्यावेळेस त्यांची साम्यता आपल्याला प्राप्त होईल. तुका म्हणे अंगे व्हावेची आपण तरीच महिमा येईल कळो. मला एवढंच सांगायचंय की त्यांचा महिमा जाणण्याचं सामर्थ्य भलेही आपल्यात नसेलही पण तरी देखील केवळ त्यांच्या स्मरण मात्रानं किंवा त्यांच्या नामोच्चारणानं आपलं कल्याणच होणार आहे. विठ्ठला विठ्ठल. अशा सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांची आज पुण्यतिथी आहे आणि अशा संतजनांसमोरच तुकाराम महाराज एका साधकाच्या भूमिकेमध्ये आहे की जो साधक आपला निरोप देवाला आपली आठवण करून देण्याबद्दल काय करतोय? या अभंगात काय करतोय? विनंती करतोय. देवाला निरोप द्यायचा आहे. मग देवाला निरोप द्यायचा म्हटल्यानंतर ज्याच्याकडे निरोप दिला जातो तो, ज्याला निरोप पाठवायचा त्याच्या ओळखीचा असला पाहिजे, त्याच्याशी त्याचा काय असला पाहिजे? संबंध असला पाहिजे, ओळख असली पाहिजे. त्याच माणसाकडे आपण काय पाठवतो? निरोप पाठवतो. आता देवाला निरोप पाठवायचा आहे. मग देवाला निरोप पाठवायचा म्हटल्यानंतर देवाशी नित्य संबंध ज्यांचा आहे त्यांच्याजवळच पाठवावं लागेल ना. ज्याचा आणि देवाचा काहीच संबंध नाही त्याच्याजवळ निरोप पाठवून कसं काय चालेल? संत जनांजवळ तुकाराम महाराज काय करतायत? निरोप पाठवत आहेत. आता गोष्ट अशी आहे की संत हे खरे निरोपेच आहेत. देवाचा निरोप जगाला आणि जगाचे गारहाणे दुःख देवाला सांगण्यामध्ये संतांचं काय? तुका म्हणे माझं धाडिले निरोप, 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 तुका म्हणे माझं धाडिले निरोप. मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप. विठेवारी जाती पाऊले समान, विठेवारी जाती पाऊले समान, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा
विटेवरी जाते बाहुले समान विटेवरी जाती बाहुले समान पाहुले समान पाहुले समान पण हा मार्ग सोपा नाही ना. तुका म्हणे मज दाढीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप तुकोबार आहे. संतांच्या भूमिकेत असतानाचे उद्गार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मला देवानं निरोप घेऊन काय केलेला आहे, पाठवलेला आहे. मी कोण आहे, निरोप आहे. देवाचा निरोप जगाला देण्याचं मी काय करतो, काम करतो. एवढंच करतो का, नाही, जीवाचा निरोप देवाला देण्याचं देखील काय करतो, काम करतो. आणि या दोन्ही कामामध्ये मी चुकत नाही. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, या दोन्ही कामामध्ये मी काय होऊ देत नाही, अजिबात चूक होऊ देत नाही. म्हणजे देवाचा निरोप जीवांना सांगणं आणि जीवाचा निरोप, जीवाचे गाऱ्हाणे, जीवाचे सुखदुःख देवाला सांगणं हे काम कोणाचं आहे, संतांचं आहे. म्हणून मग त्या संतजनांकडंच तुकाराम महाराज देवाला काय करत आहेत, निरोप देत आहेत. पण आता काम सांगायचंय, निरोप द्या म्हणून सांगायचंय, तर मग ज्यांच्याकडे निरोप पाठवायचा आहे त्यांचं थोडंसं काय केलं पाहिजे, वर्णन केलं पाहिजे ना. काम सरळ सांगायचं, जा एवढं काम कर, अगोदर सांगावं लागेल या कामात तुम्ही निष्णात आहात. लक्षात आलं का, तुमच्यासारखं हे काम कोणाला जमत नाही, नसलं जमत तरी लक्षात आलं का. काम करून घेण्याकरता म्हणावं लागेल की नाही. मग तुकाराम महाराज संतजनांकडे गेलेले आहेत, हात जोडून विनम्रतेनं उभे आहेत आणि देवाला निरोप संतांकडं पाठवण्यासाठी संतांचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या. कृपाळू सजन तुम्ही संत जन कृपाळू सजन तुम्ही संत जन कृपाळू तुम्ही संत तुम्ही संत कृपाळू कृपाळू सजन तुम्ही संत आठवल तुम्ही डावी पांडुरंगा आठवल तुम्ही डावी पांडुरंगा तुमचे
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. हेची असा पाठ आहे, पण एवढे हा शब्द देखील म्हणतात लोक. मग हेची पाठ असताना एवढे शब्द कसा काय येतो? तर ते एवढे शब्द एवढ्या वेळेस म्हटले गेलं की ते हेची शब्द आहे हेच लक्षात राहत नाही. लक्षात आलं? हेची कृपादान तुमची मज, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. संतजनांचं वर्णन तुकाराम महाराज करतात. हे संतजन हो, तुम्ही कसे आहात? कृपाळू आहात. पुन्हा सज्जनही म्हटलं, सज्जन आहात. हे कृपाळू असलेल्या सज्जन असलेल्या संतजनांनो, तुमच्याकडून मला याच कृपादानाची काय आहे? अपेक्षा आहे. मला तुम्ही हेच कृपादान दिलं पाहिजे. वर्णन करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. कृपाळू शब्द आलू प्रत्यय आहे, बाहुल्य दर्शक. जसं वतूप मतूप प्रत्यय आहेत, वानमान उरतात, वतमत उरतात, वानमान चालतात. थोडी बहुत कृपा असेल तर कृपावान, आणि खूपच कृपेचे सागरच असतील तर कृपावंत. थोडं बहुत धन असेल तर धनवान, आणि खूपच धन असेल तर धनवंताला. की थोडं बहुत भाग्य असेल भाग्यवान. भाग्याचा खूपच उदय झाले उत्कर्ष झालेला असेल तर भाग्यवंत म्हणू तया. थोडी बहुत निष्ठा असेल तर निष्ठावान, कार्यकर्ते वगैरे निष्ठावान. आणि खूपच निष्ठा असेल तर निष्ठावंत. तसं वतूप मतू प्रत्यय आहे, तसं आलू प्रत्यय आहे, बाहुल्य दर्शक. कृपाळू म्हणजे ज्यांच्यामध्ये काय आहे? अनंत कृपा आहे, असे तुम्ही आहात. आता कृपाळू हे लक्षण देखील सांगितलेलं आहे. संतांची जी लक्षणं शास्त्रामध्ये आलेली आहेत, भागवतादी ग्रंथांमध्ये आलेली आहेत, त्याच्यामध्ये कृपाळू हे लक्षण देखील सांगितलेलं आहे. कृपालू रकृतद्रोहस तितिक्षु सर्वदिहीनाम सत्यसारो नवद्यात्मा समस्सर्वोपकारकः. 7 लक्षणं भागवतामध्ये संतांची सांगितलेली आहेत. त्यातील पहिलं लक्षण सांगितलेलं आहे, जे कृपाळू असतात ते संत असतात. नवल कृपाळुत्वाचे चित्त, जीवीचा जीव जीवी स्युत, दुःख हिरोणी सुख देत, कृपा अद्भुत या नाव. जेणे आपणासी होय दुःख, ते परासी न करी निशेख. जेणे आपणिया होय सुख, ते करी अवश्य प्राणीमात्रा या नाव. कृपाळुता हे पहिले लक्षण संता विठ्ठला. कृपा शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे नाथ महाराजांनी. कृपा म्हणजे काय? आता कृपा शब्द आपणही वापरतो, बरेच शब्द आपण वापरतो, पण नको त्या अर्थात. आपल्या ताब्यात सापडून ते शब्द काय झालेले आहेत? अर्थ हरवून बसलेले आहेत. आपली त्यांच्यावर कृपा झालेली आहे एक प्रकारे. बरेच शब्द आहेत, आम्ही चिंतन करत असतो अनेक वेळेस. शिष्ट शब्द आहे. शिष्ट शब्द कोणत्या अर्थात वापरतो आपण? हा माणूस फार शिष्ट आहे. फुगीर माणूस कुणाचंच ऐकून घेत नाही, मनमानीच करतो. लोक काय म्हणतात, जाऊ दे त्याच्या कुठं नादी लागतात, तो काय आहे? फार शिष्ट आहे. आपण शिष्ट शब्दाचा तो अर्थ नाही ना. शिष्ट शब्दाचा अर्थ काय? श्रेष्ठ. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव, किंवा ते नेसविल्या विनन पाहे. शिष्टू जैसा का मायवणी पापी, उघडी केली विपाई, ते नेसविल्या विनन पाहे. शिष्टू जैसा. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ पुरुष. शास्त्रामध्ये त्याची व्याख्या आलेली आहे. वेद प्रामाण्य अभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम विठ्ठला. किम नाम शिष्टत्वम. कशाला म्हणतात शिष्ट? त्यांनी सांगितलं, ज्याच्या जीवनामध्ये पुरेपूर वेद प्रामाण्याचा स्वीकार आहे त्याला काय म्हणतात? शिष्ट. ज्ञानोबरायादी सर्व संत पुरुष हे कोण आहेत? शिष्ट आहेत. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ. शिष्टाचार शब्द आहे की नाही आपल्याकडे? शिष्टाचार शब्द कोणत्या अर्थात ग्रहण करतो आपण? श्रेष्ठांचा आचार, श्रेष्ठांचा व्यवहार, त्या अर्थामध्ये शिष्टाचार शब्द आपण ग्रहण करतो. पण त्या शिष्टाचार शब्दातला शिष्ट शब्द बाजूला काढला की त्याचा विशिष्टच अर्थ करतो आपण, नसलेला. लक्षात आलं का? असे अनेक शब्द आहेत. त्यातील कृपा हा शब्द आहे. कृपा शब्द कोणत्या अर्थात ग्रहण करतो आपण? कोणत्याही अर्थामध्ये, कुठेही वापरतो आपण. गाडीवर लिहिलेलं असतं नानांची कृपा. काय अर्थ त्याचा? नानांचे पैसे, दुसरं काय? लक्षात आलं? तिथं त्याच अर्थात ग्रहण करतो. कृपा करून जेवायला या, कृपा करून कीर्तनाला या, कृपा करून एवढं काम आमचं तुम्ही करा. कोणत्याही अर्थामध्ये आपण कृपा शब्द ग्रहण करतो. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे
अत्यंत आध्यात्मिक उंची लाभलेले काही शब्द पण सामान्यांच्या ताब्यात सापडून अवनतीला काय होतात, प्राप्त होतात. कृपा शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. स्वार्थम अनपेक्ष पर दुःख प्रहरण इच्छा कृपा विठ्ठला. शास्त्रामध्ये कृपा शब्दाचा काय अर्थ केलेला आहे किंवा संत वाङ्मयामध्ये कृपा शब्द कोणत्या अर्थाने ग्रहण केला जातो? स्वार्थम अनपेक्ष, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता, परतफेडीची इच्छा न करता, दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं अशी आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न, त्याला म्हणतात कृपा विठ्ठला. आणि अशी कृपा फक्त कोण करू शकतं? संत करू शकतात. स्वार्थम अनपेक्ष, स्वार्थ न पाहता करी लाभावीण प्रीती विठ्ठला. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. व्यवहारातही लोक एकमेकावर प्रीती करतात पण लाभावीण नाही करत. लाभ सापेक्ष प्रेम असतं. तो आपल्यावर करत असेल तर हा त्याच्यावर करतो, म्हणजे केल्यासारखं करतो. लक्षात आलं का? फक्त संतच काय करतात? निरपेक्ष प्रेम करतात. कुपुरक्षणे नावाचा धातू आहे आणि त्याच्यापासून कृपा शब्द तयार झालेला आहे. कृपा शब्दाचा खरा अर्थ आहे अनिष्टापासून सर्वतोपरी त्या जीवाचं रक्षण करणं विठ्ठला. मी बोलून गेलो नाथ भागवतातील. दुःख हिरोणी सुख देत कृपा अद्भुत या नाव. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख, याला म्हणतात कृपा विठ्ठला. कृपाळू हे संतांचं लक्षण आहे. अनेक ठिकाणी संतांना कृपाळू या शब्दाने काय केलं आहे? संबोधलेलं आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना तर अनेक ठिकाणी कृपाळू. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, केवढा केला केवढा केला. उदार तुम्ही संत कृपावंत. ते वतू प्रत्यय पण आलू प्रत्यय जसा लालू बटाटे. कृपाळू, उदार, माझा ज्ञानेश्वर कृपाळू म्हटलेला आहे. अनेक ठिकाणी आपल्याला प्रमाण आढळून येतील. संतांना काय म्हटलेलं आहे? कृपाळू. जे कृपाळू असतात तेच कोण असतात? संत असतात. संतांचं वर्णन तुकाराम महाराज करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. हे कृपाळू आणि सज्जन असलेल्या संतजनांनो. सज्जन म्हटलेलं आहे. आता सज्जन शब्दाचा व्यवहारामध्ये जो अर्थ असतो
तो म्हणजे नीतीनं जीवन जगणारा, फारसा कुणाला त्रास, फारसा म्हणजे त्रासच न देणारा, लक्षात आलं का? त्याला काय म्हणतात? सज्जन असं संबोधल्या जातं. पण इथं सज्जन शब्दाचा काय अर्थ असावा थोड्या मोठ्यांनी सांगितलेला आहे. तुकाराम महाराजांनी सज्जन आणि दुर्जनाची व्याख्या एका अभंगाच्या एका चरणात पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये केलेली आहे. सज्जन तो शब्द सत्य जो मानी, छळी दुर्जन आणि कासी. दुर्जन कुणाला म्हणायचं? दुसऱ्याला जो छळतो त्याला म्हणायचं दुर्जन. आणि सज्जन कुणाला म्हणायचं? सज्जन तो शब्द सत्य जो मानी, जो शब्द सत्य मानी तो सज्जन. शब्द म्हणजे वेद. विठ्ठला जो वेदाला शास्त्राला सत्य मानतो, प्रमाणभूत मानतो, त्याला काय म्हटलेलं आहे? सज्जन म्हटलेलं आहे. मग आपल्या संतांनी देखील संत कुणाला म्हटलेलं आहे? जे वेद मार्गाचं अनुसरण करतात त्यांनाच संत म्हटलेलं आहे. ना आम्ही त्यांचंच अनुसरण करतो असं म्हटलेलं आहे. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषयांधा मनोनी उघड बोलिलो. वेदमार्गाचं त्यांनी काय केलेलं आहे? ज्यांनी अनुसरण केलं त्या ऋषी मुनींचं अनुसरण आपल्या संतांनी केलेलं आहे. बरं, स्वतः बोलताना देखील वेदाला सोडून कधी बोललेले नाहीत. वेदाला सोडून बोलणाऱ्याला काय केले आहेत? शिव्या दिलेल्या आहेत. आणि स्वतःबद्दल बोलताना बोललेले आहेत. वाचा बोलो वेदनिती, वाचा बोलो वेदनिती, वाचा बोलो वेदनिती, वाचा बोलो वेदनिती. करो संती केले करो संती केले संत केले ते, करो संत केले ते, करो संत केले ते, करो संत केले. वाचा बोलो वेदनिती, करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलो करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते. हा, मग ते स्वतः देखील जे वेदात बोललेलं गेलेलं आहे तेच काय करतात? त्याचाच पुनरुच्चार फक्त आपल्याला कळेल अशा सोप्या भाषेत करतात. पण मुखानं जे बोलतात ते काय बोलतात? वेद आणि शास्त्रच बोलतात. वेदशास्त्राचं अनुसरण करणाऱ्या ऋषीमुनींचंच अनुसरण आम्ही करतो असं म्हटलेलं आहे. विषय एवढाच आहे की जो वेद प्रामाण्याचा पुरेपूर स्वीकार आपल्या जीवनात करतो त्याला काय म्हटलेलं आहे? सज्जन म्हटलेलं आहे. सज्जन तो शब्द सत्य जो मानी, किंवा तुकोबारायांनी अन्य ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ज्याच्यापासून अवगुण मिळूच शकत नाही तो सज्जन. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. पाहताव गुण मिळतीना, पाहताव गुण मिळतीना, पाहताव गुण मिळतीना. म्हणे तैसा मिळेची ना, पाहताव गुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. तुका म्हणे तैसा सज्जन. ज्या आठवण आली तर आता बरंच आठवलंय मला, येऊ लागती माघारे. तसं ते म्हटले, मी एकदा एका भागातून जात होतो, खूप बागायत भाग दिसला. नक्की इथं कारखाना असला पाहिजे. पुढं 10-5 किलोमीटर गेलो तर कारखानाही लागला म्हणे. पण एवढा बागायत भाग, एवढा मोठा कारखाना, पण रहदारी माणसं काही फार दिसले नाही. मग विचारलं, का हो हा कारखाना? ते म्हटले बंद आहे. मग एवढा मोठा बागायत भाग
एवढा मोठा कारखाना उभा केलेला, कसं काय बंद आहे? ते म्हटले संचालक चालू आहे. तुका म्हणे पैसा सज्जनापासून. ते अण्णा असं विनोदाने बोलायचे. त्यांचं एक वाक्य मी बऱ्याच वेळेस सांगतो बघा, पाठातही बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे, खूप म्हणजे स्मरणात आहे. महाराजांना एकदा आपण प्रवासात असताना बोललो होतो, म्हटलं अण्णांनी सांगितलं होतं, ते म्हटले देव प्रत्येकाला मूर्खपणा करण्याची कधी ना कधी संधी देतो, पण त्याच्यातही काहींना घाई असते. विठ्ठला चला या निमित्तानं त्यांचं देखील पुण्यस्मरण आपल्याला झालेलं आहे. असं तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण. कळालं असलं तर ठीक, नाही तर काय हरकत नाही. नाही डोक्यात गेलं तर कमीत कमी पोटात तरी जावं. विठ्ठल. तुकाराम महाराज साधक अवस्थेतील संतांसमोर उभे आहेत आणि त्यांचं वर्णन करतात, म्हणजे त्यांच्याकडे निरोप द्यायचा आहे म्हणून. ज्या संतांकडे निरोप द्यायचा आहे किंवा ज्या दानाची आपल्याला अपेक्षा करायची, जे दान त्यांच्याकडून मागायचं आहे, ती गोष्ट त्यांच्यात भरपूर आहे, हे ही जाणीव त्यांना करून दिली पाहिजे की नाही. हेची कृपादान तुमचे मज. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याकडून मला ह्याच कृपादानाची काय आहे अपेक्षा आहे. मग कशाचं दान मागतात? कृपेचं. मग ती कृपा त्यांच्यात भरपूर आहे याची जाणीव करून द्यावी लागेल. ती जाणीव करून दिली कृपाळूपदान. विठ्ठला. एखाद्या धनवंताकडे आपल्याला जर धनाची इच्छा करायची असेल तर तो धनिक आहे याची त्याला जाणीव करून द्यावी लागेल. त्याच्याकडे धन मागायला गेलो आणि त्याला आपण म्हटलो तुमचा स्वर फार उत्तम आहे, आता काय भजन करायचं का तिथे? त्याच्याकडून धनाची इच्छा करायची तर मग त्याच्याकडे धन भरपूर प्रमाणात आहे, औदार्य आहे, याचं काय करावं लागेल? वर्णन करावं लागेल. चला आता एक उपनिषदातील एक वचन आठवलंय मला, काल मी उच्चारलं होतं एका ठिकाणी. आदरेण यथा स्तौती धनवंतम धनेच्छया तथा चेद विश्वकर्तारम कोण मुच्चेत बंधनात. विषयाला काय फारसं धरून नाही, पण धरून घ्या, आता काय करता. असं आलंय तर आवृत्ती होईल माझी. त्यांनी सांगितलं धनवंताकडे धनाच्या इच्छेनं आपण गेल्यानंतर ज्या आदरानं त्याची स्तुती करतो, तेवढीच जर या विश्वनिर्मात्याची केली तर कोण बंधनातून सुटणार नाही. विठ्ठला. संतांकडून कृपेचं दान मागायचंय. हेची कृपा दान तुमचे मज, म्हणजे जो निरोप द्यायचा आहे तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं हा निरोप संतांनी देवाला देणं हेच कृपादान आहे. लोक संतांकडे जात नाही असंही नाही, जातात. सगळेच भगवत प्राप्तीचा मार्ग विचारायला जात नसतील, मुमुक्षु लोक साधक लोक ते जातात बुवा, काय मी उद्धार पावेन हे विचारायला. पण सगळेच लोक हे विचारायला काय जात नाहीत, हे कबूल आहे आपल्याला. पण जातच नाही असं नाही, जातात. संतांचं वर्णन करत नाही, त्यांची स्तुती करत नाहीत असंही नाही, वर्णन करतात, स्तुती करतात, पण त्या बदल्यात काय इच्छितात? हेची कृपादान तुमचे मज. हे नाही मागत ते. लक्षात आलं का? काहीतरी सांसारिक उन्नती व्हावी, लक्षात वाढावे संतान, गृही व्हावे, धनधान्य, याच्यासाठीच काय करतात? संतांकडे जात असतात. लक्षात आलं का? तसं तर संतांकडे त्याच्यासाठी जाऊ नये. आणि खरे संत त्यांच्याकडे गेलेल्यांना हे तुला प्राप्त होईल असं कधी म्हणणारही नाहीत. माझ्या मुखावाटे नयो हे वचन व्हावे हे संतान, द्रव्य कोणा जा तुला पुत्रप्राप्ती होईल, जा तू श्रीमंत होशील, असं वचन हे देवा माझ्या मुखावाटी येऊ देऊ नकोस, अशी विनंती देवाला करणारे तुकाराम महाराज कुठे? आणि जा बेटा तेरा कल्याण हो जाएगा असं म्हणणारे कुठे? विठ्ठला. मोकळं ढाकळ कीर्तन हे काय फार पदापदाला धरून बोलायचं, ते प्रवचनात पाठात बोलत असतात. लक्षात आलं का? अहो ज्याचं स्वतःच कल्याण झालं नाही तो दुसऱ्याचं कल्याण कसं काय करील? स्वविश्रांतीम न जानाती परशांती करोती किम. स्वतःच विश्रांतीला आपण जर प्राप्त झालेलो नसू, अजूनही सुखाच्या अभिलाषेनं विषयांच्या दारामध्ये भिकेचा कटोरा घेऊन उभं राहणारा आपल्याला कसा सुखी करू शकेल? विठ्ठला. असो हेची कृपादान तुमचे मज. हे संतजन हो, ह्याच कृपादानाची अपेक्षा मी आपल्याकडून करतो आहे, कारण त्या कृपेनं युक्त तुम्ही आहात.
काय कृपादान मागायचंय, काय मागायचंय तुकाराम महाराजांना, देवाला काय निरोप द्यायचा आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आला टाळ. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, जीव माझी सांगा काकुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, जीव माझी सांगा काकुलती. जीव माझी सांगा काकुलती, जीव माझी सांगा काकुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, जीव माझी सांगा, जीव माझी सांगा काकुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, जीव माझी सांगा, जीव माझी सांगा काकुलती. काकुलती काकुळ रखुमाई विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मधली चाल म्हणायची ना. हा म्हणू द्या ना. दशेतील तुकाराम महाराज आहेत आणि तुकाराम महाराजांना वाटतं मी देवाचं स्मरण करतोय हे खरं आहे, पण त्या देवाला माझं स्मरण असेल का, म्हणून त्या देवाला माझी आठवण करून द्या असा निरोप किंवा अशी विनंती संतजनांकडे तुकाराम महाराज करतात आणि हेच कृपादान तुमच्याकडून मला अपेक्षित आहे असंही सांगतात. आठवण तुम्ही
द्यावी पांडुरंगा. आणि केवळ आठवण करून देऊ नका, तर माझा उद्धार करण्याविषयी त्यांना काकुळती भाका. भाका बहुता रीती माझी कीव काकुळती. हे संतजन हो, देवाची विनंती कशी करावी हे तुम्ही जाणता. देवाशी संवाद कसा करावा, त्याला प्रसन्न कसं करून घ्यावं, याच्या वेगवेगळ्या रीती टेक्निक पद्धती तुम्हाला ठाऊक आहेत. म्हणून माझा उद्धार करण्याविषयी वेगवेगळ्या रीतीनं त्याची काय करा तुम्ही काकुलती भाका विनंती त्याला करा. भाका बहुता रीती हे चरण ज्यातील आहे त्या अभंगाची सुरुवात देखील अशीच आहे. तुम्ही संत जनी, तुम्ही संत जनी, तुम्ही संत जनी, तुम्ही संत जनी, माझी करावी नवनी, माझी करावी नवनी. काय तुक्याचा अन्याय, काय तुझ्याचा न्याय, माझी करावी नवनी, माझी करावी नवनी. काय तुझ्याचा अन्याय, तुम्ही संत जनी, माझी करावी विनवणी, माझी करावी विनवणी, माझी करावी विनवणी. तुम्ही संतजनी माझी करावी नवनी, काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. हे देवा, हे संतजन हो, देवामध्ये आणि माझ्यामध्ये काय झालेलं आहे, अंतर पडलेलं आहे. देवाच्या चरणामध्ये माझ्यामध्ये अंतर पडलेलं आहे. तुम्ही माझी विनवणी त्या देवाला करा आणि वेगवेगळ्या रीतीनं त्याची करुणा भाका. भाका बहुता रीती किंवा माझी काकुळती. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझा नमस्कार काय करा, देवाला सांगा. निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. हे चरण ज्या अभंगातील आहे तो अभंग देखील या आजच्या कीर्तनासाठी निवडलेल्या अभंगाशी पुरेपूर जुळतो आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार
सांगा देवा अनाथ अन्यायी कोणी नाही त्याला पायापे विठ्ठला ठेवी मज तुका म्हणे ऐसी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे विठ्ठला आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा का कुलती हे संतजन हो माझा उद्धार करण्याविषयी त्या देवाला काय करा विनंती करा माझी आठवण त्या पांडुरंगाला तुम्ही करून द्या. आता जीवाची आठवण देवाला करून देणं हे संतांचं काय आहे कामच आहे. संत हे काम नेहमी करतच असतात. जीवाच्या उद्धाराविषयी विनंती देवाला संत नेहमी करत असतात. त्या पुंडलिकानं सुद्धा देवाकडे काय केला वर मागितलेला आहे. पुंडलिके दिला वर करुणाकर विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावण. कदाचित ज्यावेळेस संत देवाला सांगत असतील की या जीवांचा काय कर उद्धार कर यांचा तू काय कर उद्धार कर त्यावेळेस देव कदाचित म्हणत असतील ना त्या संतांना हो संतजन हो तुम्ही या जीवाच्या उद्धाराविषयी ज्यावेळेस आम्हाला सांगता कमीत कमी त्यावेळेस त्यांची विनंती घेऊन येत असताना कमीत कमी त्यांचा 7-12 तरी पाजा. लक्षात आलं कोणाचा उद्धार करण्याविषयी आपण विनवतो आहोत याचं भान ठेवत असं कदाचित देव म्हणालाही असेल. लक्षात आलं पण संत म्हणतात हे देवा मला ठाऊक आहे की हे असेच आहे किती सांगू तरी हे ऐकतच नाहीत काही केलं तुका म्हणे ऐसे आहेत का हरी याही तारी जीवासी. देवा हे असेच आहेत किती सांगितलं तरी यांच्यात फरक होणारच नाही पण यांचा सुद्धा काय केला पाहिजे तू उद्धार केला पाहिजे असं संतजन काय करत असतात देवाला विनंती करत असतात. तुकाराम महाराजांना ही गोष्ट ठाऊक आहे साधक अवस्थेतील. त्यामुळं तुकाराम महाराज विचार करतात की आपला निरोप संतांनी देवाला सांगावा आपली आठवण देवाला करून द्यावी आपल्या उद्धाराविषयी देवाला विनंती भाकावी करुणा भाकावी एवढी काय आपली योग्यता नाही आहे पण तरी देखील या संतांनी माझा निरोप मात्र काय केला पाहिजे देवापर्यंत पाठवला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे संतजन हो मी अनाथ आहे अपराधी आहे आगळा पतित आहे परंतु त्या देवाला सांगा की तुझ्या पायापासून मला वेगळा करू नको. अनाथ अनाथ अपराधे अनाथ अपराधे
परिपाया वेगळा नका करू. हे चरण तिसरं दोन्हीकडे आपण जोडू शकतो. तुकाराम महाराज संतजनांना असा निरोप देत आहेत की देवाला असं सांगा की तो तुकाराम नावाचा जो साधक आहे तो भलेही अनाथ असेल, अपराधी असेल, आगळा वेगळा पतित असेल, पण हे देवा तुझ्या पायापासून त्याला वेगळा करू नका. हा एक अर्थ. किंवा ज्यांच्याकडे निरोप देवाला पाठवायचा आहे त्या संतांना तुकाराम महाराज असं म्हणाले असतील की माझा निरोप नक्की तुम्ही त्या देवाला द्या, भलेही मी तुमच्याकडे निरोप पाठवण्याच्या योग्यतेचा नसेलही. मी अनाथ आहे, अपराधी आहे, आगळा वेगळा पतित आहे, पण हे संतजन हो तुमच्या पायापासून मला वेगळा करू नका. विठ्ठला अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. आणि हे संतजन हो अशा रीतीनं माझ्या उद्धाराविषयी तुम्ही जर देवाला करुणा भाकली विनंती केली आणि तुम्ही तुमच्या स्वहस्ते जर मला तुम्ही त्या देवाला सोपवलं तर तो देव माझी उपेक्षा करणार नाही. अभंगाचं शेवटचं बोला. तुका म्हणे तो मी निरविल्यावरी, तुका म्हणे तो मी निरविल्यावरी, तुका म्हणे तो मी निरविल्यावरी, तुका म्हणे तो मी निरविल्यावरी. मग माझ हारी उपेक्षिना, मग माझ हारी उपेक्षिना, उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. मग हारी उपेक्षेला, मग मग हारी उपेक्षेला, उपेक्षेला. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. जीव माझी सांगा काकुळती, हा
माझी सांगा काकुलती म्हणू द्या आठवण तुम्ही अशी कशी तुकोबाई म्हणतात, हे संतजन हो, तुम्ही तुमच्या हस्ते त्या देवाच्या स्वाधीन जर तुम्ही मला केलं तर तो देव माझी उपेक्षा करणार नाही. ही संतांकडे विनंती असल्यामुळं देवाला स्वाधीन करा, देवाच्या पदरात मला घाला असं म्हटलेलं आहे. आणि देवाला ज्यावेळेस विनंती करतात त्यावेळेस या संतांशी निरवी हेची मदती आणि तुझी काही न मागो देवा किंवा न मागो तुझ असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या हातानं तुम्ही मला त्या देवाच्या स्वाधीन करा
म्हणजे मग तो देव माझी उपेक्षा करणार नाही. स्वतंत्रपणे मी देवाजवळ जाण्याचं माझं सामर्थ्य नाही आहे, पण तुम्ही तुमच्या हस्ते जर त्या देवाच्या स्वाधीन मला केलं तर तो माझी काही करणार नाही, उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे ऐशी करा निर्वण. मग अशीच्या अभंगाचं चरण आपण पाहिलं. मग तो रक्षण करील माझे. अहो एखाद्या मोठ्या माणसाकडे काही आपलं काम असेल तर आपण सरळ त्याच्याकडे गेल्यानंतर ते काम नाही होणार, पण कोणीतरी मध्यस्थ असेल, त्या माणसाशी नित्य संबंधित असा कोणीतरी जवळचा त्यांचा माणूस असेल आणि त्याला घेऊन गेलं की काय होतं, व्यवहारात काम पटकन होतं. अगदी त्याच रीतीनं देवालाच शरण जायचंय, पण ते संतांच्या माध्यमातून जायचंय, देवाकडेच जायचंय, पण संतांच्या माध्यमातून आपण जायचंय. म्हणजे मग तो देव आपली काय करणार नाही, उपेक्षा करणार नाही. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती. या अभंगाचा काहीसा थोडक्यात विचार आपण या ठिकाणी करण्याचा काय केलेला आहे, थोडा प्रयत्न केलेला आहे. सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी, वारकरी मंडळी, निष्ठेनं संस्थानाशी संबंधित, नित्य संबंधित सेवेकरी असलेली मंडळी या ठिकाणी काय आहेत, उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन आपण केलं. हा अभंग जणू काही आपले शब्द आहेत असं समजून आपण सद्गुरू वैकुंठवासी बंसीबाबांसमोर उभं राहून त्यांना हेच मागूया. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती. अनाथ अपराधी पतिता गळा, परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिणा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती. ही सेवा दानवरायांच्या चरणी, वैकुंठवासी सद्गुरू बाबांच्या चरणी आपण समर्पित करून या ठिकाणी थांबूया.